श्री स्वामी समर्थ। आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी भरा कुळदेवीची ओटी। कुळदेवीची अखंड कृपा मिळेल ही एक वस्तू ओटीत असायला हवी। नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि भावांनो, श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला, तुमच्या घराला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एक मोठ्या संकटातून वाचू शकतो। हो, मी जे बोलते आहे ते अगदी 100% सत्य आहे। आपण सगळे रोज कष्ट करतो, राबतो, पण तरीही घरामध्ये सतत आजारपण का असतं? पैशाची तंगी का राहते? पती पत्नींमध्ये सतत कटकटी का होतात? किंवा घरात एक अनामिक भीती आणि नकारात्मकता का पसरलेली असते? आपण अनेक देवधर्म करतो, तरीही मनासारखं फळ का मिळत नाही? ताईंनो, आपण आपल्या मूळ शक्तीला तर विसरत नाही ना, आपल्या कुळदेवीला। आषाढ महिना हा कुळदेवीच्या आदिशक्तीच्या उपासनेचा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली काळ मानला जातो। पण हा आषाढ महिना संपायला आता काहीच दिवस उरले आहे। जर या उरलेल्या दिवसात तुम्ही घरच्या घरी एका विशिष्ट पद्धतीने तुमच्या कुळदेवीची ओटी भरली नाही, तर कदाचित पुढील 1 वर्ष तुम्हाला या विशेष कृपेपासून वंचित राहावं लागू शकतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ओटीमध्ये आपण तांदूळ, नारळ, खण तर घालतोच, पण अशी एक गुप्त वस्तू आहे जी जर तुम्ही या ओटीत ठेवली नाही तर तुमची ओटी कुळदेवी स्वीकारतच नाही। ती कोणती रहस्यमय वस्तू आहे, ती ओटीत कशी आणि कधी ठेवायची हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। 1 वर्षात फक्त एकदाच हा योग येतो। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कुळदेवीचा, स्वामींचा, महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग सुरुवात करूया आजच्या हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी व्हिडिओला। ताईंनो, आषाढ महिना हा केवळ सण उत्सवाचा महिना नाही। अध्यात्मात आणि शास्त्रात आषाढ महिन्याला शक्तीचा काळ मानला गेलेला आहे। या काळात ब्रह्मांडातील आदिशक्ती म्हणजेच आपली कुळदेवी ही जागृत अवस्थेत असते। आपल्या पूर्वजांनी कुळदेवीची सेवा केली म्हणूनच आज आपण इथे सुरक्षित आहोत। पण आजकालच्या धावपळीच्या युगात आपण काय करतो? आपण वेगवेगळ्या मंदिरात जातो, मोठे मोठे नवस करतो, पण ज्या देवीने आपल्याला हे कुळ, हे घराणे, हे रक्त दिलाय, त्या आपल्या कुळदेवीलाच आपण विसरतो। मला सांगा, जर घराचा पायाच कच्चा असेल तर त्यावर उभी राहिलेली इमारत टिकेल का? नाही ना। अगदी तसंच कुळदेवी प्रसन्न नसेल तर जगातल्या कोणताही उपाय, कोणतीही देव तुम्हाला पूर्ण फळ देऊ शकत नाही। जेव्हा कुळदेवी अप्रसन्न असते तेव्हा घरात काय लक्षणं दिसतात माहीत आहे? घरात कारण नसताना सतत वाद होणे, अचानक मोठे आजारपण येणे आणि औषध पाणी लागू न होणे, आलेला पैसा हातात न टिकणे, कर्ज वाढणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात मंगल कार्य न ठरणे किंवा त्यात अडथळे येणे। जर तुमच्या घरात यापैकी एक जरी गोष्ट घडत असेल तर समजून जा, तुमच्या कुळदेवीला तुमच्या सेवेची गरज आहे, तिला तुमच्या भक्तीची आस आहे। आता इथे मला माहीत आहे, माझ्या कित्येक ताईंच्या मनात एक खूप मोठी खंत असेल। तुम्ही म्हणाल, ताई, आमच्या कुळदेवीचं मूळ मंदिर तर खूप लांब आहे, गावी आहे। सध्याच्या धावपळीत, कामाच्या व्यापात किंवा परिस्थितीमुळे आम्हाला तिथे जाणं शक्य नाही। मग आमची सेवा कुळदेवीपर्यंत पोचेल का? आमची ओटी देवी स्वीकारेल का? ताईंनो, अजिबात काळजी करू नका आणि मनात कोणतीही शंका ठेवू नका। अरे, आपली आई जशी लेकराचं प्रेम जगभरात कुठूनही ओळखते, तशीच आपली कुळदेवी सुद्धा फक्त आपल्या मनातील भाव आणि भक्ती पाहते। तिचे हात सहस्त्र आहे, ती कुठेही प्रगट होऊ शकते। जर तुम्ही या आषाढ महिन्या संपण्यापूर्वी तुमच्या घरच्या देवी
देवासमोर बसून अत्यंत भावपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने ही ओटी भरली तर साक्षात कुळदेवी तुमच्या घरी सूक्ष्म रूपात येऊन ती ओटी स्वीकारते आणि संपूर्ण कुटुंबाला अखंड आशीर्वादाचं कवच देते. आता ही ओटी भरण्यासाठी आपल्याला नक्की कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते अगदी शांतपणे व्यवस्थित ऐका आणि हवे असल्यास लिहून घ्या. तांब्याचं किंवा पितळेचं ताट किंवा बांबूचं सुपा. हे ताट किंवा सूप स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या. त्यावर हळद कुंकवाचे शुभ स्वस्तिक काढा. तांदूळ, अक्षदा, साधारण 1 ते 2 वाटी अखंड न तुटलेले स्वच्छ तांदूळ घ्या. तांदूळाला किडा लागलेला किंवा तुटलेले नसावे, कारण अक्षदा ही समृद्धीचं प्रतीक असते. पाण्याचा नारळ. नारळात पाणी असावं आणि त्याला शेंडी असायलाच हवी. लक्षात ठेवा, ओटी भरताना नारळाची शेंडी ही देवाऱ्याच्या म्हणजेच देवीच्या दिशेने असावी, आपल्याकडे नसावी. चौथं म्हणजे खण आणि साडी. हिरव्या किंवा लाल रंगाची साडी व खण वापरा. शक्यतो सुती किंवा रेशमी वस्त्र वापरावे. सिंथेटिक किंवा नॉयलॉन कापड पूजा विधीत टाळावे. सौभाग्याचे अलंकार. 16 शृंगार. हळद कुंकू, हिरव्या काचेच्या बांगड्या, फणी म्हणजेच कंगवा, काजळ, लहान आरसा, मंगळसूत्र किंवा जोडवी शक्य असल्यास आणि एक छानसा ब्लाऊज पीस. फळे व नैवेद्य. 5 प्रकारची ऋतुफळे जसे की सफरचंद, केळी इत्यादी आणि 5 विड्याची पाने, नागवेलीची पाने. त्यावर प्रत्येकी 1 सुपारी आणि दक्षिणेचे नाणे. पण ताईंनो, जरा थांबा आणि गांभीर्याने विचार करा. हे सगळं साहित्य तर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणी वापरते. दरवर्षी अनेक जण अशाच प्रकारे ओटी भरतात. मग तरीही काहींच्या आयुष्यातले त्रास का संपत नाही, काहींची ओटी कुळदेवी स्वीकारत नाही, असा भास का होतो? का घरात सतत आर्थिक चणचण, आजारपण किंवा अशांती राहते? कारण या सगळ्यात नेहमीच्या साहित्यांमध्ये आपण एक अशी अतिशय विशिष्ट, प्राचीन आणि गोपनीय वस्तू ठेवायला विसरतो. ज्या एका वस्तूशिवाय कुळदेवीची ही सात्विक ओटी आध्यात्मिक दृष्ट्या अपूर्ण मानली जाते. ही वस्तू ओटीत ठेवली की तुमच्या कुळदेवीची प्रसन्नता आणि आशीर्वाद 1000 पटीने वाढतात. ती रहस्यमयी वस्तू काय आहे, ती ओटीत कशी आणि कोणत्या क्षणी ठेवायची, हे मी तुम्हाला अगदी थोड्याच वेळात सांगणार आहे. पण त्याआधी आषाढ महिना संपण्यापूर्वी तुमच्या घरातील वाईट शक्ती घालवण्यासाठी आणि कुळदेवीला त्वरित प्रसन्न करण्यासाठीचे 2 अतिशय विशेष आणि सोपे घरगुती उपाय जाणून घेऊया. ताईंनो, ओटी भरण्यासोबतच जर तुम्ही आषाढ संपण्यापूर्वी हे 2 छोटे पण प्रचंड शक्तिशाली उपाय केलेत तर तुमच्या घरातील दारिद्र्यता, इडापिडा कायमची बाहेर निघून जाईल. पहिलं, कुळदेवीचा दीप उपाय. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी प्रदोषाच्या वेळी करायचा आहे. देवाऱ्यासमोर एका गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 2 लवंगा अखंड फूल असलेल्या टाका. दिवा लावल्यानंतर कुळदेवीचे स्मरण करत ओम श्री कुळदेवे देवताये नमः त्या मंत्राचा 108 वेळा 1 माळ जप करा. फायदा, लवंग ही नकारात्मकता शोषून घेते. या उपायाने घरात साठलेले सर्व वाईट शक्ती किंवा कोणाची नजर लागली असेल तर ती पूर्णपणे नष्ट होते. उपाय दुसरा, हळदीच्या पाण्याचे प्रवेशद्वारावर सिंचन. एका तांब्याभर स्वच्छ पाणी घ्या. त्यात 1 चमचा शुद्ध हळद टाका. तुमच्या कुळदेवीचे नाव घेऊन हे हळदीचे पाणी तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर किंवा उंबरठ्यावर शिंपडा. त्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा. फायदा, उंबरठा हा लक्ष्मी आणि कुळदेवीच्या आगमनाचा मार्ग असतो. हळदीच्या पाण्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि घरात धनधान्याची वृद्धी होते. आता ताईंनो, ही वेळ आली आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. ती कोणती अतिशय विशेष आणि अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त वस्तू आहे जी या आषाढ महिन्यात कुळदेवीच्या ओटीत असायलाच हवे.
बघा, तांदूळ, नारळ, खण, रेशमी साडी, हळद, कुंकू, 16 शृंगार या सगळ्या वस्तू आपण दरवर्षी अतिशय आवडीने देवीच्या चरणी अर्पण करतो. शास्त्रात आणि आपल्या जुन्या रीती रिवाजांमध्ये असं मानलं जातं की जेव्हा आपण कुळदेवीची घरच्या घरी ओटी भरतो तेव्हा देवीची पूर्ण तृप्ती होण्यासाठी आणि घराचं चारी दिशांनी रक्षण होण्यासाठी आपण ओटीच्या अगदी मध्यभागी अखंड सुकी खारीक, बदाम, वेलची आणि 1 तांब्याचं नाणं किंवा 1 रुपयाचं नाणं नक्कीच ठेवतो. पण ताईंनो, या सर्वांच्या वर एक अशी आणि सर्वात महत्त्वाची एक वस्तू आहे जी ठेवल्याशिवाय कुळदेवीची ओटी स्वीकारलीच जात नाही. ती वस्तू म्हणजे अखंड जायफळ आणि त्यासोबत गुंजाची बी किंवा अखंड हळकुंड. होय ताईंनो, हे नुसतं एक जायफळ नाही. आपल्या प्राचीन तंत्रशास्त्रात, मंत्रशास्त्रात आणि पूजेमध्ये जायफळाला आदिशक्ती, कुलदेवतेच्या 9 रूपांचे प्रतीक आणि इच्छापूर्ती फळ मानलं गेलेलं आहे. जायफळामध्ये ब्रह्मांडातील सात्विक आणि सकारात्मक लहरी, ज्यामध्ये खेचून घेण्याची प्रचंड शक्ती असते. ही वस्तू ओटीत नक्की कशी आणि कधी वापरायची विधी शांतपणे ऐका. जेव्हा तुम्ही ताटात किंवा सुपात साडी आणि खण मांडता, त्यावर अक्षदा, तांदूळ पसरवता आणि पाण्याचा नारळ ठेवता. बरोबर त्या नारळाच्या अगदी शेजारी ओटीच्या मध्यभागी तुम्हाला 1 अखंड, कुठेही न फुटलेलं जायफळ आणि 1 अखंड हळकुंड ठेवायचं आहे. जायफळ ठेवल्यानंतर त्यावर तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका रिंग फिंगर बोटाने थोडेसे ओले कुंकू लावा. मग दोन्ही हात जोडून डोळे मिटून तुमच्या कुलदेवतेचं मनापासून स्मरण करा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण, मग ती पैशाची असो, मुलांच्या भविष्याची असो, घरातील आजारपणाची असो की पती पत्नीतील वादाची असो, ती अडचण कुळदेवीच्या चरणी मांडून ती दूर करण्याची आर्त हाक मारा. जायफळाचे गुप्त कार्य. ताईंनो, हे जायफळ तुमच्या घरातील, देवालयातील आणि संपूर्ण वास्तूमधील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि करणी बाधा किंवा आजारपण स्वतःमध्ये शोषून घेतं आणि त्याच्या बदल्यात कुळदेवतेची प्रसन्नता, तिचं संरक्षण कवच तुमच्या घरात आकर्षित करतं. पूजा पूर्ण झाल्यावर या ओटीच्या साहित्याचं काय करायचं? बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की ओटी भरल्यानंतर त्या साहित्याचं काय करायचं? तर नीट लक्ष देऊन ऐका. साडी आणि खण. साडी तुम्ही स्वतः कुळदेवीचा प्रसाद म्हणून नेसू शकता किंवा घरातील आई, सासूबाईंसारख्या ज्येष्ठ स्त्रीला आदराने भेट देऊ शकता. नारळ. या नारळाला फोडून घरातील सर्वांसाठी गोड नैवेद्य किंवा प्रसाद बनवा. हा प्रसाद घरातील प्रत्येकाने खायलाच हवा, ज्यामुळे आरोग्यात सुधारणा होते. ते जायफळ, हळकुंड आणि नाणे हा या पूजेचा सर्वात मोठा चमत्कारिक भाग आहे. पूजा संपल्यानंतर ओटीतील ते 1 जायफळ, ते हळकुंड आणि ते नाणे एका छोट्या लाल रंगाच्या रेशमी किंवा सुती कपड्यात बांधून त्याची 1 लहानशी पोटली बनवा. ही पोटली तुमच्या घरातील तिजोरीत, पैशाच्या कपाटात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून द्या. ताईंनो, हा साधासुद्धा उपाय नाही. हे जायफळ आणि हळकुंड वर्षभर तुमच्या तिजोरीत एक आर्थिक संरक्षण कवच म्हणून काम करेल. त्यामुळे घरातील उधळपट्टी थांबेल, पैशाची आवक सतत चालू राहील आणि साक्षात कुळदेवीची कृपादृष्टी तुमच्या घरावर अखंड राहील. ताईंनो, आषाढ महिन्यात संपायला अवघे काही दिवस उरले आहे. आजच किंवा येणाऱ्या मंगळवारी, शुक्रवारी वेळ न घालवता तुमच्या घरच्या घरी ही ओटी नक्की भरा. अगदी साध्या पद्धतीने करा, पण मनात भाव आणि श्रद्धा असू द्या. आपली कुळदेवी ही भुकेलेली, ही आतुरतेने तुमची वाट, फक्त आपल्या प्रेमाची वाट पाहत असते. आणि जर तुम्हाला आजची ही माहिती, हे सोपे उपाय आणि कुळदेवीची ओटी भरण्याची ही गुप्त पद्धत आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा
हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या बहिणींना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून कोणाचे तरी अडकलेले काम या उपायाने मार्गी लागेल आणि त्याचे पुण्यफळ तुम्हालाही मिळेल. अशाच नवनवीन शास्त्रोक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेजारील घंटीचे बटन दाबायला अजिबात विसरू नका. शेवट करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये कुळदेवीचा जय जयकार करत आणि स्वामींचा ध्यास घेत सर्वांनी एकत्र लिहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कुळदेवी तुम्हा सर्वांच्या पाठीशी अखंड उभी राहो. तुमच्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर हो, हीच कुळदेवीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.